भारतीय आयुर्वेदशास्त्र अवश्य पहा शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ। श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर चला तर आता पाहूया स्वामी समर्थ सेवेमध्ये जे काही आयुर्वेदिक शास्त्र आहे त्याचे जे काही उपचार आहे ते तुम्हाला मी आज सांगत आहे। तर पहिलं असं आहे की छाती दुखत असल्यास आले ठेसून ते छातीत चोळावे। 2 तुळशीच्या पानाचा जो रस आहे 2 चमचे रस घेऊन तो साखरेमध्ये एकत्र करून दिवसातून 3 वेळा नियमित 7 दिवस चाटावा। 3 तुळशीच्या पानाचा रस पुष्कर मुळाची चूर्ण प्रत्येकी 5 ग्रॅम एकत्र करून छातीस लेप द्यावा। कडुलिंबाची मुळं पाण्यात उगाळून गरम करून त्याचा छातीवर लेप द्यावा। हिंग, ओवा, सैद व दालचिनी प्रत्येकी 2 ग्रॅम घेऊन त्याची वस्त्रगाळ चूर्ण करावे। सकाळ व रात्री मधासह नियमित 7 दिवस चाटावे। आता 2 चमचे आले रसात मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ नियमित 7 दिवस चाटावे। लसूण, कांदा बारीक वाटून छातीस लेप द्यावा। द्राक्ष व उमराची पिकलेली 10 ग्रॅम फळे एकत्र उगाळून त्याचा काढा सकाळ संध्याकाळ नियमित 7 दिवस प्यावा। डाळिंबाच्या दाण्याचा 20 ग्रॅम रस सोनमुखी चूर्ण 1 ग्रॅम एकत्र करून रात्री नियमित 3 दिवस घ्यावे। रुईच्या मुळाची साल गोमूत्रात बारीक वाटून त्यात तेवढ्याच गुळ व थोडे तिळाचे तेल टाकावे। सर्व एकजीव करून मंद विस्वावर शिजवावे। कोमट लेप छातीवर लावावा। दुसरे असे जवसाचे चूर्ण गोमूत्रात खोलून मंद विस्वावर शिऱ्याप्रमाणे शिजवावे। दर 3 तासाने हा लेप गरम लेप छातीवर लावावा। पहिला लेप वाळल्यावर ओल्या कापडाने पुसावा व नंतर तो 3 तासांनी दुसरा लेप गरम करून तसाच लेप लावावा। असे एकूण 8 लेप करावेत। दुसरं असं की छातीमध्ये जर जळजळ होत असल्यास ग्लासभर पाण्यात अर्धा लिंबू पिळून दिवसातून 4-5 वेळा 3 दिवस प्यावे। तुळशीचा वस्त्रगाळ 20 ग्रॅम रस सकाळ संध्याकाळ गरम करून प्यावा। छातीवर तुळशीचा रस चोळावा। दुर्वाचा 1 चमचा वस्त्रगाळ रस दिवसातून 3 वेळा 3 दिवस चाटावा। आता थोडा जो वेगळा उपचार आहे तो तुम्हाला सांगत आहे। केळीचे वाळलेले झाड जाळून त्याची राख वस्त्रगाळ करून ठेवावी। 2 चिमटी राख गोड दुधासह सकाळ संध्याकाळ 3 दिवस घ्यावी। याप्रमाणे आयुर्वेदिक शास्त्रातील जे उपचार आहेत ते तुम्हाला मी सांगितले आहे ते जरूर करा।